येवला तालुक्यातील धुळगावच्या बापलेकाने रेल्वेखाली आत्महत्या केली। या घटनेने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जाते। धुळगाव येथील कृषी तसेच रासायनिक खते व्यावसायिक वाल्मिक दौलत गायकवाड वय वर्ष 42 या तरुण व्यावसायिकाने आपल्या 3.5 वर्षाचा लहान मुलगा राजेश गायकवाड याच्यासह 28 फेब्रुवारी रोजी सायंकाळी तळेगाव समिट तालुका चांदवड येथील रेल्वे क्रॉसिंग ट्रॅक लगत आपल्या लहान मुलासह रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केली। अत्यंत शांत व मनमिळावू स्वभाव असलेल्या वाल्मिकने मुलासह आत्महत्या केली। या आत्महत्येचं कारण अद्यापपर्यंत समजू शकलेलं नाही। लहानपणापासूनच कष्टाळू असलेल्या वाल्मिकने शून्यातून आपलं विश्व तयार केलं। स्वतः शेती करून शेतकऱ्यांना औषध विक्री करायचे। सायंकाळी उत्तरीय तपासणीसाठी दोघांचाही मृतदेह चांदवड येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला। त्यानंतर वाल्मिक व राजेश यांच्यावर शोकाकुल वातावरणात धुळगाव येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले। आपल्या 3.5 वर्षाच्या राजेशवर वाल्मिक याचं अत्यंत प्रेम होतं। वाल्मिकने नवीन कार देखील घेतली होती। राजेश बरोबर स्वतःचेही स्वप्न त्याने पूर्ण केले। मात्र या दोघांच्याही आत्महत्येचं कारण अद्यापपर्यंत समोर येऊ शकलेलं नाही। स्टार 24 फास्ट न्यूज साठी दीपक ढोकळे, येवला।